कसं काढलं? छान निघालं. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावोस. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. 2 ते 3 दिवसाचा तुम्हाला एकत्र ब्लॉग आलेला आहे. जर कुठे काही चुकले असेल तर सॉरी. जिथं माझा हात पोचत नाही किंवा ज्या काही जड वस्तू आहे त्या काढण्यासाठी तुमच्या दादांची खूप सारी मदत होते आहे. जे काही सामान पॅक करायचं आहे ते सर्व काम त्यांच्याकडं आहे. बेडरूमचे, हॉलचे जेवढे काही पडदे होते तेवढे सर्व पडदे त्यांनी काढले. सर्फ एक्सेल पावडरमध्ये अर्ध्या तासासाठी तसेच भिजत ठेवते. अर्ध्या तासानंतर धुवून काढणार आहे, कारण खूपच मळलेले होते. खूप दिवसापासून चाललं होतं काढायचे, पण आज शेवटी योग आला, त्यांच्याकडून काढून घेतले. चला आता घरातले सर्व काम झालेले आहे, जेवण करते आणि त्यानंतर राहिलेले जे पडदे आहे ते धुवायला घेते. आपल्या घरामध्ये जे झुंबर लावलेले होते ते सकाळी तुमच्या दादांनी काढलेले आहे बरं का ताईंनो. हे बघा, काढून इथं सोप्यावरतीच ठेवलेले आहे. ते पुसून पण घेतले त्यांनी, पण त्याच्यावरती जी बारीक धूळ बसलेली आहे ती खूप चिकट झालेली आहे, त्यामुळे ते अजिबात निघत नाही. तसंच त्यांनी ठेवलं. ते पॅकिंग करायचे आहे. दोन्ही पण झुंबर काढून ठेवलेले आहे आणि घरातल्या बऱ्याच वस्तू अशा काढून ठेवलेल्या आहे. मागच्या वेळेस मी 4 दिवसाआधी जे काचेचे ग्लास बाऊल घासलेले होते ते सुद्धा एका बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवलेले आहेत. घरामध्ये बरंच सामान असं पॅक करण्याचं काम चाललेलं आहे. टी व्ही युनिटमध्ये ज्या छोट्या छोट्या वस्तू होत्या तुम्हाला दिसत असेल त्या पण मी काढून काल सर्व वस्तू स्वच्छ लिक्विडमध्ये धुवून शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुतल्या आणि उन्हामध्ये वाळवून त्या पण मी पॅक केलेल्या आहेत. फक्त ज्या मूर्त्या आहेत त्या पॅक करायच्या राहिलेल्या आहे. का तर त्याला अजून बॉक्स आणलेला नाही, त्या पण मी पॅक करणार आहे. का पॅक करते ते तुम्हाला पुढं सांगणार आहे. हे बघा, आणि घरामध्ये आपल्या बराच पसारा झालेला आहे. आज मंगळवार असून फक्त देवपूजा केलेली आहे. धनलक्ष्मी कुंचनसुद्धा भरलेला नाही, का तर मला अजिबात मूड नाही आहे, त्यामुळे घरातले असेच कामं चाललेले आहेत. सकाळी आपण जे पडदे धुतलेले आहे ते पडदे पण आपले बाहेर वाढलेले असणार आहे. ते पडदे खाली जाऊन पडदे पण मला आणायचे आहे. किचनमध्ये सुद्धा खूप राडा पडलेला आहे. आपल्या टेरेसमध्ये पण दाखवते तुम्हाला, बऱ्याच वस्तू इकडं तिकडं पडलेल्या आहेत. जे पडद्यांच्या साईडने आपण लटकवलेले, याला काय म्हणतात, तोरण, ते सुद्धा मी लिक्विडच्या पाण्यामध्ये धुवून इथं असं वाळायला घातलेलं होतं. ते पण वाळून झालेले आहेत. याच्यावरती पण धूळ बसलेली होती, ते पण मी धुवून उन्हामध्ये वाळायला टाकले होते. हे पण एका बॉक्समध्ये टाकून देते. तसे तर मी हे टाकून देणार होते, पण आमचा सौरभ म्हणला मम्मी त्याला धुवून काढ, नको टाकून देऊ, का तर याला बरेच वर्ष झाले, त्यामुळे असं मला वाटलं की ते खूप खराब झाले, टाकून देऊ. पण मुलं पण केव्हा केव्हा आपल्याला अशी आयडिया देतात. माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं की ते धुवून काढावं आणि उन्हामध्ये वाळवावं, पण छान निघाले. जी धूळ बसलेली होती ती सर्व निघून गेलेली आहे त्याच्यावरची सॉरी. अशा बॉक्समध्ये पॅकिंग करण्याचं काम चाललेलं आहे. तुमच्या दादांनी आणलेले आहेत असे छोटे छोटे बॉक्स. हा पण झुंबर आहे बघा, याच्यावरती जी धूळ आहे ती निघत नाही आणि पुसायला जरी गेलं तरी पण जे तार आहेत ते पूर्ण निघून जातील, त्यामुळे ते आता तसंच ठेवलेलं आहे. पूर्ण चिकट झालेलं आहे. जे पडद्याचे पाईप होते ते सुद्धा काढलेले आहे. हॉलचे पण काढले. किचनला जो पडदा लावलेला होता तो पण काढून घेतला. फक्त बेडरूमला ठेवले. बेडरूमचे नाही काढणार, का तर इथं आपण स्टीलचा पाईप टाकलेला होता आणि तो खूप महाग मिळतो, त्यामुळे तो मी काढून घेतलेला आहे. त्याला पण धुवायचा आहे. आणि जे लोखंडी पाईप आहे आतमध्ये त्या बेडरूममध्ये टाकलेले ते पुसून जरी घेतले तरी पण ते निघून जातात. पण जे स्टीलचे आहे त्याला डाग पडलेले आहे, त्यामुळे ते घासणीने घासून घेणार आहे. जे फोटो आपण काढलेले होते ते फोटो पुसलेले 2 दिवस छान असे ते वाढलेले होते. ते फोटोसुद्धा यामध्ये पॅकिंग केलेले आहेत.
तुमच्या दादाने यात भरून ठेवलेले आहेत ते पूर्ण फोटो. जो देवीचा मोठा फोटो आहे तो पण यामध्ये घातलेला आहे. किराणा दुकानातून त्यांनी आणलेले आहे बॉक्स, जे आपले झुंबर काढलेले आहे सकाळी ते पॅक करायला, पण पेपर आणायला ते विसरून गेले. त्यामुळे मी 2-3 पेपर असे रुद्राणीच्या मम्मीकडून घेतलेले आहे. ते करतील तर आता झुंबर पॅक, कारण ते पुसून पण निघत नाही. त्यामुळे त्यांना म्हणलं तसंच पॅक करा, नंतर मी त्याला साफसफाई करून घेईल, कारण त्याला पूर्ण 1 दिवस जाणार आहे. चला मला बनवते आता चहा. येताना दूध पण घेऊन आले, कारण आजकाल आपल्याला दूध जास्त लागतं आहे. आपल्या म्याऊची पिल्लं पण दूध पिता आणि म्याऊ पण सारखं दूध पिती. अजिबात खाऊ खायला नको म्हणती. बघती बघा कशी, तिला चहाची वेळसुद्धा माहीत झालेली आहे बघा. दूध पियायचं म्याऊ. चला पप्पाने दूध आणलं. चला दूध आणलं. दूध चला. आली का? आली लगेच पळत. हां आली लगेच. साय पण भरपूर अशी जमा झालेली आहे. जे कालचं दूध आहे त्याच्यावरती जी साय आलेली आहे ती सकाळी काढलेली नाही. ती पण आता जी आहे ती काढून घेते यामध्ये. आमच्या दोघांना ठेवते आता चहा. त्यांचं चाललेलं आहे बॉक्सला चिकटपट्ट्या लावण्याचं काम, कारण आपल्याला भरायचं आहे झुंबर. संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असं गरम गरम बेसन बनवलेलं आहे. त्यांनी बनवलेला आहे मेथीच्या भाजीचा खुळा. तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेला आहे कच्च्या मेथीच्या भाजीचा खुळा. बेसन पण आपलं झालेलं आहे. गॅस बंद करते. जेवायची पण तयारी झालेली आहे. चला आता आम्ही जेवण करून घेतो. सर्वांना नमस्कार. आज तुम्हाला शुभ सकाळ नाही म्हणणार, का तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली. सकाळपासून पॅकिंग चाललेली होती. सर्व सामान वेगवेगळं केलेलं आहे बघा. इथं पोते पण भरलेले आहे. जे काही सामान असेल ते पूर्ण बॉक्समध्ये पॅकिंग करण्याचं काम चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल ताईची पॅकिंग का चालू आहे, पण ते तुम्हाला पुढे समजणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगणार नाही. तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे असं म्हणलं तरी पण चालेल. बेडरूममध्ये पण खूपच आवराआवरी झालेली आहे. देवाची जी भांडी आहेत, दिवे, छोटी छोटी भांडे, ते सर्व इथं मी गरम पाण्यामध्ये टाकलेले आहे. त्यामध्ये टाकलेली आहे निरमा पावडर, सोडा, खाण्याचा जो सोडा असतो तो सोडा टाकलेला आहे. लिंबू टाकलं तरी पण चालतं. माझ्याकडे लिंबू नाही आहे त्यामुळे मी नाही टाकलं. चिंच टाकली तरीही चालतं. जे आपले दिवे चिकट झालेले असतात, गोचट झालेले असतात, ते घासायला जास्त वेळ लागत नाही. आपण जर असे गरम पाण्यामध्ये त्यांना टाकून ठेवले तर, का तर ते भिजतात, त्यामुळे ते लवकर निघतात. जास्त जोर लागत नाही घासायला. चला स्वयंपाकाची पण तयारी करते. पीठ मळून घेते. डाळ आणि वांग भाजी बनवणार आहे. मिस्टरांनी पाण्याची बॉटल आणली. त्यांनी हंडा आणि माठ भरून ठेवलेला आहे. हे बघा. आज देवाची पूजासुद्धा केलेली नाही, का तर वेळच मिळाला नाही. सर्व आवरायचंच चाललं आहे. देवघरामध्ये जी भांडी होती ती पण सर्व घासायला काढली. देवघरातले जे ड्रावर होते ते पण आवरून घेतले, पुसून घेतले. फक्त आपल्या राहिलेलं आहे हे बघा, हे पूर्ण काढणार आहे आणि जे अलबलीच असतं त्याने पुसून घेणार आहे, का तर त्याने खूप स्वच्छ निघतं. खूप वेळ लागतो याला. धूळ साचलेली आहे त्याच्यावरती पण. तुरीची डाळ आणि वांग. यामध्ये टाकणार आहे हळद. वरण पण शिजवताना मी त्यामध्ये हळद आणि मीठ घालते. थोडंसं तेल आणि 1 चमचा मीठ. एका ताईंची मला कमेंट होती शॉर्ट व्हिडिओला, ज्यावेळेस मी स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवलेला होता त्यावेळेस, वरणामध्ये हळद घाला ताई. पण माझं काय आहे ना ताईंनो, ज्यावेळेस मी
कुकर लावते त्याच वेळेस वरणामध्ये हळद मीठ घालत असते. हे तर तुम्हाला पण माहिती असेल किंवा बऱ्याच ताई घालत पण असतील. पण त्या ताईंना काय माहिती काय प्रॉब्लेम होता, त्यांना हळद पिवळं वरण दिसत होतं, म्हणजे त्यामध्ये हळद टाकलेली आहे हे त्यांना दिसत होतं, तरी पण त्यांनी ती कमेंट केलेली आहे. असं त्यांचा काही मोबाईलचा प्रॉब्लेम असेल. जिरं, मोहरी, लसूण, मिरची पावडर याची भाजीला फोडणी दिलेली आहे. हे बघा बेडरूममध्ये पसारा पॅकिंग केलेले सगळं तसंच ठेवलेलं आहे. पडदे काही लावलेच नाही का, तर परत लावायचे परत काढायचे, त्यामुळे नाही लावलेले. गरम पाण्यामध्ये कांदा आणि ज्या टरबूजाच्या बिया असतात त्या उकळायला टाकलेले आहे. 5 मिनटं त्याला छान उकळी आणून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू. पनीरच्या भाजीसाठी गरम तेलामध्ये वाटलेले वाटण टाकून दिले. मटर पनीर मसाला टाकला, अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा मिरची पावडर टाकली. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. त्यामध्ये गरम पाणी टाकले. भाजीच्या रशाला 1 उकळी आल्यावर त्यामध्ये वाटाणा आणि मटर टाकून दिले. वरून चवीपुरते मीठ टाकले. कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी बनवण्याची पद्धत? पनीरची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आजचा ब्लॉग इथंच संपवते. बाय.